भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करे न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज भक्तासाठी भगवान परमात्मा व्यापक असलेला परमात्मा सगुण झाला आणि व्यापक असलेला परमात्मा सगुण होऊन भक्ताच्या संगतीत न सांगता काम करू लागला. विठ्ठला विठ्ठला तसं वास्तविक पाहता व्यापक स्वरूप भगवंताचं म्हणजे कणाकणात भरून उरलेला परमात्मा त्याला व्यापक म्हणतात. मग व्यापकातला परिच्छिन्न का झाला, व्यापकातला सगुण का झाला, तर सगुण याच्या करता झाला. सगुण म्हणजे विटेवर उभा आहे, ज्याची आपण पूजा करतो, ज्याला इंद्रिय आहे, ज्याची आपण पाद्यपूजा करतो, ज्याचे आपण चरण वंदतो, परमात्मा व्यापक त्याचं स्वरूप आहेच, पण सगुण झाला केवळ भक्ता करता झाला. जो मंदिरामध्ये भगवान परमात्मा विराजमान झाला हा फक्त भक्तासाठी सगुण रूप धारण केलं आणि भक्ताच्या स्वयं मागे पुढे वगैरे सर्व भक्तांचे सुख दुःख महाराज सर्व अशा प्रकारच्या भक्तांच्या संगतीमध्ये राहून हा समागम भगवंतानं केला. तसं आज मी या एवढ्या डोंगरामध्ये एवढ्या या अशा वातावरणामध्ये हरिभक्तिपरायण परमपूजनीय गुरुवर्य दशनाम संन्यास मठाचे मठाधिपती हरिभक्तिपरायण परमपूजनीय ज्यांचं खूप आपण पाहतात आत्ता शरीराशी ज्यांचं खूप मोठं अशा प्रकारचं झगडत आहे, तब्येतीसाठी खूप ज्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि पण विशेषतः शरीर आहे, जायाचे शरीर जाई लक्षणात. सगळे रोग या शरीरातच उद्भवतात. शरीर रोगाचे भांडार. रोग कुठून आणावे लागत नाहीत, रोग शरीरातच असतात, फक्त काहीची उद्भवतात काहीची उद्भवत नाही. विठ्ठल उत्तराधिकारी आमचे परम आदरणीय गुरुबंधू संतोषजी महाराज भारती हे ना गिरी संतोषजी महाराज भारती आणि आपण सर्व भक्तगण आणि समोर बसलेले आमचे खूप त्यांच्या या आश्रमाशी कनेक्ट खूप वर्षापासून आहेत असे आमचे कपड्यात आहेत, पण त्यांच्यापेक्षा कमी नाही. विठ्ठल असे आमचे दयानंद महाराज कोरेगावकर हे उपस्थित पुऱ्या महाराष्ट्रामध्ये खूप ज्यांचं आदरपूर्वक नाव आहे आणि असे बाबा समोर बसलेत. सर्वही मंडळी ज्यांनी आत्ता चाल गायली सगळे उभे, मृदंगाचार्य सगळे आपण उपस्थित भाविक भक्त एक एकाहून बळी रे हे सर्व माता माऊल्या खूप सगळे आहेत उपस्थित. सर्वांना खूप प्रेमाचा जेहारी आहे. आपण या डोंगरामध्ये भगवान हनुमानजीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं आपण आहोत. भगवान हनुमानजी सुद्धा भक्त आहेत. हो, देव नंतर मानू आपण त्यांना, पण पहिल्यांदा ते भक्त आहेत आणि एवढे उच्च कोटीचे भक्त झालं की मायबाप देवाला सुद्धा भक्ताच्या समोर आलं की हात जोडावं लागतं आणि त्यांच्या तोंडाकडे पाहून भक्ताला सुद्धा म्हणावं लागतं. त्यांची सेवा पाहून भक्त सेवा करून देवाला काही मागत नाही, उलट देव अपेक्षा करतो की तुम्ही सेवा केली, त्या सेवेच्या बदल्यात मला काहीतरी मागा. पण असे भक्त हनुमानजी सारखे भक्त महाराज सेवा करून देवाला कधीच काही याचक कधीच काही मागत नाहीत. असे भक्त भगवंताला प्रिय आहेत आणि तसे भक्त भगवान परमात्मा सोबत घेऊन, म्हणून तर आमच्या देवाला म्हटलंय विठू माझा विकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा. भगवान परमात्मा अशा भक्ताचा वाली आहे. विठ्ठाच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आहे. आज विशेषतः हरिदिनी आहे, एकादशी आहे. हो, असा पर्व काळ आलेला आहे बघा. हो, अशा माध्यमातून आपण सर्व भक्तगण आहात आणि सुंदर सेवा आहे संन्यासी साधू संतांची. हो, या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. भगवान हनुमानजी देव बैसले शिवासनी आल्या याचका होय. परमात्मा काय याचक बनून येणारे भक्त सर्वांची इच्छा पूर्ण करतात परमात्मा. पण भक्त झाल्यावर मजा आहे बघा. हो महाराज, भक्त होण्यात आनंदच काही वेगळा आहे. हो, म्हणून तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात मी भक्त तू दे. महाराज, भक्त होण्यात
होण्यात आनंदच वेगळा आहे महाराज. हो, भक्त व्हायला काय लागतं बरं? भक्त व्हायला लागतं तरी काय? काय नाही, फक्त साऱ्या अंगाला गणगोळा असायचा, बाबाच्या भाषेत सांगायचं म्हणजे. हो, गळ्यात टपुऱ्या माळा घालायच्या. भक्त झालं का? बाहेर रंगाने भक्ताला काही किंमत नाही महाराज. हो, अरे अंतरंग भक्तापेक्षा सुद्धा बाहेर रंग लई चमक भारी म्हणतात. नकली, हो, असली वस्तूपेक्षा नकली माल लई चमकतो बाजारात. हो, पण नकलीच आहे. हो, त्याला चमक असली तरी काही कामाची नाही. हा महाराज, भक्त हो नुसता गंध लावला, गळ्यात माळ, हो, हे भक्ताचे लक्षण आहेत. नाही असं नाही, ऐकन हे तर आहेच. गळा गंध आहे, माळ आहे, मुखात भगवंताचं नाम आहे, हे भक्ताचे लक्षण आहेत. पण बाह्य स्वरूपातून जर आपण केवळ हो सप्ताहाला की मग गद लावायचे, टोप्या काढायचे, निरू घालायचे, हो सप्ताह संपला की नाही, हे भक्ताचं काय उपेश नाही. विशेषतः भक्ताच्या स्वरूपामध्ये म्हणताना मी भक्त असावा तू देवरा काही नको. आणि जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा मृत्यू लोकात आले, मानव शरीर घेऊन सगुण रूपात आले, त्यावेळेस भक्त घेऊनच आले. महाराज, आमचे परमात्मा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आमचे सर्व भक्त मंडळी गोपाळ झाले. आमचे प्रभुराम महाराज दशरथाच्या घरी हे साक्षात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. सगळे भक्त मंडळी, सगळे वारकरी वानराच्या रूपात भगवंताच्या सोबत आहेत. आता आमचे परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा आहेत. हे आमचे सगळे भक्त मंडळी वारकऱ्याच्या वेशात आहेत. विठ्ठला त्याशिवाय देवाला सुद्धा किंमत नाही बघा. हो, भक्त असावे लागतात. हो, भक्ताशिवाय सुद्धा देवाला करमत नाही. आपण पंढरपूरला गेलो, आपण जर पंढरपूरून वापस नाही, देव सुद्धा म्हणतो तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा. देवाला सुद्धा भक्त पंढरपूर त्याचं नगर सोडून जात असले देवाला सुद्धा बरं लागत नाही. देवाला सुद्धा वाटतं हे माझं पंढरपूर नगर किती गजबजलेलं आहे. वारकरी मंडळी वारी करून परत निघाले तर देवाला सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल, हे का सांगतो मी तुम्हाला? देवाचं आणि भक्ताचं हे नातं आहे. म्हणून भक्त बनून बघा. आपण जर भक्त झालो ना मायबाप, देवापुढे सुद्धा जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा, मी भक्त आणि तो देव बनून राहा. खूप आनंदाचा विषय. अशा प्रकारची भक्ती हनुमानजीनं केली. पहिल्यांदा हनुमानजी भक्त आहेत. हो, कोण आहेत भक्त? हो, कोणाचे भक्त आहेत हनुमानजी महाराज? कोणाची सेवा केली महाराज? हो महाराज, आणि भक्ताने सेवा भगवंताची केली की भगवंतापेक्षा सुद्धा भक्त श्रेष्ठ ठरतो. आमचे परमपूजनीय गुरुवर्य म्हणायचे, अरे देवापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहे, भक्त श्रेष्ठ आहे. कसे काय हो? कशामुळे श्रेष्ठ आहे? हो, हनुमानजी पहिल्यांदा भक्त आहेत. कोणाची सेवा केली हनुमानजीने? कोणाची सेवा केली? रामजीची. हो, आता देवाचे मंदिरं पाहिजेत का भक्ताचे मंदिरं पाहिजे जास्त? खरं बोलायचं, फक्त रेवटून तसं काही बोलायचं. खरं सांग, हा देवाचे पाहिजेत का भक्ताचे पाहिजेत? बरं, मालकाचे पाहिजेत का सेवकाचे पाहिजेत? मालकाचे मंदिर पाहिजे. तसं तर दिसत नाही आपल्याला. हो, गावागावात रामजीचं मंदिर आहे असं नाही, पण हनुमानजीचं मंदिर नाही असतं गाव नाही, वस्ती नाही, तांडा नाही की जिथं हनुमानजी नाही. हो, रामाचं मंदिर असेलच असं नाही, पण हनुमानजी विराज का? भक्ती पूर्ण झाली. हो, आणि अशी भक्ती केली मायबाप की भगवंताला सुद्धा वश केलं. एवढं भगवान परमात्मा म्हणून एवढे मोठं भगवंताने केलं. आपली मंदिर नाही, पण भक्ताचे मंदिर गावागावात उभा केली. विठ्ठल परमात्मा सुद्धा भक्ताला एवढं मोठं करतो. अशा भक्ताच्या समागमात भगवान परमात्मा राहतो. पहिलं चरण भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे
अरे भगवान परमात्मा 36 वर्ष भक्ताच्या घरी कामं केली. काय काय कामं केली. श्रीखंड्या, चंदन, देवाला जर पूजा, पाणी भरायचं काम, चंदन उघडायचं काम, अरे पोथी महाराज एवढा भक्त. आणखी एवढं मोठं उदाहरण आहे महाराज आपल्याकडे शांती ब्रह्मनाथ महाराजाचं. हो, नाथ महाराजांनी गावबा सारखे भक्त, पुरणपोळी खायला दारात येऊन बसलेले. कुठून रामायण कुणी लिहिलं, कुठून कुणी लिहिलं कळतंय. हे महाराज भक्ताची ताकद आहे. आद्य गुरु शंकराचार्याच्या सुद्धा मला त्रोटक नावाचा भांडे घासायला हो आश्रमात. हो, आजचा पाठ कोण सांगेल. हो, सगळे विद्यार्थी म्हणले या आचार्य, मोठमोठाले आचार्य. हो हो, भांडे घासणाऱ्याला आपल्या आश्रमात सेवक तो काय पाठ सांगेल. कृपाचार्य, हो, आद्य गुरु शंकराने सांगितलं आज या आपल्या व्यासपीठावर बसून त्रोटक तुम्हाला पाठ सांगेल. हो, तेव्हापासून त्रोटकाचार्य. भगवंताची कृपा, भक्ताची कृपा, संताची कृपा माणसात काय परिवर्तन करेल सांगता येत नाही. विठ्ठल महाराज भक्तमाल नावाच्या ग्रंथात कथा आहे. भक्तमाल आम्ही आमच्या पदरचं काही सांगणार नाही. भक्तमाल नावाच्या ग्रंथात 2 दाम्पत्य, सोनार, पहिले सोनारला पोजदार म्हणायचे. हो, भक्तमाल नावाच्या ग्रंथात एक चरित्र येतं. सोनाराच्या 2 पती पत्नी. हो, सराफाचं दुकान कमी कशाचीच नाही. हो, तर सोन्याचं दुकान, खूप मोठे सोन्याचे व्यापारी होते. त्यांच्या घरी 2 पती पत्नी. भगवंताच्या आशीर्वादाने काय असेल ते म्हणा, पण संतती काय झाली 2च. पण महाराज एकदम भाविक, एकदम माळकरी, पूजा पाठ रोज एकदम सुंदर, सात्विक वैष्णव वारकऱ्याचं घर महाराज ते सोनार. पण दाम्पत्य मुलगा काही झाला नाही. काय करावं आता. हो महाराज, मुलं नाही झाले तरी भगवंताचा आशीर्वाद समजावा. हो, लईच बाबाकडे जाऊन लईच कुणाचा गुण, लईच मुलं झाली तरी ते समाधान देत नाहीत. हो, पहिलं अरे भागवतातलं उदाहरण वाचा ना. हो, महात्म्यातच आहे. ते आत्मदेव नावाचा पंडित जंगलात जाऊन एकांतात रडत होता. साधूला दया आली. एवढ्या डोंगरात येऊन, एवढ्या जंगलात येऊन हा साधक देवाच्या प्राप्तीसाठी रडत असावा. साधूची दया आहे. साधू जवळ गेले. वा, ब्राह्मण आहात, एवढ्या वातावरणात जंगलात येऊन देवाच्या प्राप्तीसाठी तुम्ही रडता, काय मार्गदर्शन करू तुमचं सांगा. संताला दया आली. जवळ गेल्या. ब्राह्मणाने पाय धरले. महाराज, देवाच्या प्राप्तीसाठी मी जंगलात नाही आलो. सर्व घरामध्ये ऐश्वर्य संपन्न आहे, काही कशाची कमी नाही, फक्त संसारात मला मुलगा नाही. अरे अरे अरे, साधूला खूप वाईट वाटलं. एवढ्या जंगलात येऊन लेकरासाठी रडणारे हे असे लोक. दया आली साधूला. जाऊ द्या, नशिबात होतं का नाही काही माहिती नाही, पण साधूने महाराज आपल्या झोळीतलं फळ काढून सांगितलं, जा, फळासाठी रडतात, जा, हे फळ तुझ्या मंडळीला खाऊ घाल, मुलगा होईल. आशीर्वाद. ते मला पुढचं सांगायचं नाही. ते फळाचं पुढचं काय झालं, कोणाला चारलं, कोणाला मुलगा झाला. हो, महत्वाचा मुद्दा असा, मुलगा झाला. साधूच्या आशीर्वादाने मुलगा झाला. परत हा आत्मदेव नावाचा पंडित जंगलात येऊन रडू लागला. आता का रडतो रे बाबा. हो, आता का रडतो बाबा. पहिला मुलगा नव्हता म्हणून रडत होतो, आणि आता मुलगा आहे म्हणून रडतोय. विठ्ठल विठ्ठल नवाड दुनिया आहे महाराज. आता हे सगळं पाहायला गेलं तर असंच आहे सगळं. हो महाराज, भक्ताच्या घरी परमात्मा कसा राबतो याचं उदाहरण आहे का. भक्तमाल नावाच्या ग्रंथात आपल्यातही महाराज मैपती महाराज खूप मोठे उपकार आहेत. त्यांनी भक्ती विजय ग्रंथ, त्याच्यामुळे सगळे भक्ताचे चरित्र. महाराज सोनार वारकरी आहे, वैष्णव आहे, 2च दाम्पत्य, संतती काही झाली नाही. सराफाचं दुकान आहे, सोन्याचं दुकान आहे, सगळं सोन्याचे व्यापारी, कमी काहीच नाही, सर्व आहे, खूप चांगले. आणि संतांची सेवा घरी खूप व्हायची. वारकरी आले, बसा बसा, पंक्तीला जेवा खावा, काही कमी नाही, दान दक्षिणा चकाचक. वारकऱ्याला प्रसन्न करायचं म्हणलं काही लागत नाही, फक्त पोटभर जेव घालायला लागतं, दक्षिणा खूप द्यावं लागतं. वारकरी खूप खुश होते. हो, ब्राह्मण असो, वारकरी असो, साधू संत असो, खायला चकाचक, दक्षिणा पोटभर भेटली की खुश होते ते. विठ्ठला विठ्ठला. साधूच्या आशीर्वादाने घरी काही कमी नव्हतं. हो, सगळं होतं, मुलगा नव्हता. अशा अवस्थेमध्ये माझं जरा चुपून चाललंय, जरा उत्सुक खेळ. सगळे मंडळी बसलेत, मोठमोठाळे माणसं आहेत, हे की नाही. हो, घरी कशाची कमी नाही, फक्त होते. आणि घरी सेवा खूप. वारकरी जरी आले, स्वयंपाक कर, किती मूर्ती आपण, किती 10 मूर्ती आम्ही, 10 लोकांचा स्वयंपाक कराले. हो, लगेच स्वयंपाक तयार. महाराज, पुरुषाची जरी इच्छा असली जेवू घालायची, पण त्याच्या हातात बिचारायचं काय, इकडे सगळा खेळ आहे. हे
वारकरी आले 10 लोक स्वयंपाक आणि तिकडं पंक्तीवाले काय कुंकड गेले काय सारे तिकडं नाही ना जेवायला इथं कुठं घरी आणले हो असं म्हटल्यावर कोण जीव घालेल सांगा हो इकडे प्रेम लागतं तेव्हा स्वयंपाक होत असतो. महाराज शेठजी सोनार आवाज दिल्याबरोबर मला स्वयंपाक तयार व्हायचा. काय पत्नी असेल महाराज किती ते कबीर महाराजांनी मस्त सांगून ठेवलं महाराज. साताच्या पत्नी महाराज हो कुणाची सुख कोण सुख देणारी पत्नी. दुपारच्या पहाऱ्यात बायकोला म्हणायचं कंदील पेटून समोर आण. तिने जर प्रश्न नाही केला पुढचा कंदील एवढ्या दुपारच्या पाऱ्यात कशाला पाहिजे कुठलाच प्रश्न न करता कंदील पेटून जर समोर आणला तर म्हणा आज्ञाधारी मंडळी आहे. विठ्ठल आपण जर दुपारा कंदील मागितला तर म्हणतो डोळे काय खासाड झाली काय रे एवढा दुपारच्या पाऱ्यात दिसना तुला. समजावं हे अवघड कार्यक्रम आहे हो कसे जगतात माणसं एवढं मोठं अवघड आहे संसारामध्ये. महाराज शेठजी खूप वैष्णव आहेत आणि आवाज दिल्याबरोबर स्वयंपाक. आणि तुम्हाला एक सांगतो ज्या घरी सेवा आहे ज्या घरी प्रेम आहे त्या घरी बोलावं लागत नाही. माणूस वाट वाकडी करून जातं चला आमचे भक्त आहेत बा तिकडे. ज्या घरी माणूस एका 10 वेळेस बी बोलवतो माणूस मला विचार करतो त्यांच्या घरी जावं का नाही जावं. हा पण ज्या घरी पूजा आहे ज्या घरी प्रेम आहे ज्या घरी आदर आहे झुलून दादा. वारकऱ्याची पूजा संतांची पूजा होऊ लागली वरची वर संतांची गर्दी होऊ लागली. रोज पूजा चकाचक कमी कशाचीच नाही. दान दक्षिणा कहू हो हो महाराज वर्षानुवर्ष लोटले संतांची भीड गर्दी होऊ लागली. एक दिवस असा या दोघांचं वय झालं सोनाराचं बिन पत्नीचं शेठजीचं पत्नी वय झालं हो. एक दिवशी महाराज संध्याकाळी शेठजी आणि दोघं पती पत्नी जेवत असताना विषय झाला. शेठजीच्या पत्नी म्हणल्या महाराज स्वामी मग आपल्या घरी संत येतात चकाचक मी सेवा करते जीव घालते सगळे दान दक्षिणा सेवा खूप कमी कशाची नाही. पण एक बोलू शेठजी खूप संत यावेत आपल्या घरी येऊ नये मला असं वाटत नाही पण आता मला होत नाही. वय झालं एवढा मोठा स्वयंपाक हे सगळं भांडी कुंडी अमुक धमुक हे सगळं मला होत नाही. मला होत नाही म्हणजे आपल्या घरी संत येऊ नये असं नाही. मग एक काम करा आपल्या घरात कुणी कामाला भेटतं का पहा येऊ द्या. संतांच्या आशीर्वादाने कमी नाही आपल्याकडे येऊ द्या खूप येऊ द्या संत मंडळी. पण एक काम करा आम्हाला कुणी कामात मदत करायला भेटतं का तेवढं पहा. शेठजी म्हणले काय काहीच अडचण नाही. सकाळी शेठजीने पूजा वगैरे केली मस्त सर्व पूजा वगैरे तुळशीला प्रदक्षिणा तुळशीला पाणी वगैरे. मोठमोठाले महाराज घराचे प्लॅनिंग आहेत हो इंजिनियर प्लॅनिंगने घर आहे हो पण त्याच्यामध्ये तुळशी वृंदावनाची कुठंच प्लॅनिंग असती. फुटक्या बाजीत लावलेली खिडकीला लटकलेली कशी प्रदक्षिणा घालायची तिला. तुळशी निष्ठा नामनिष्ठा आणि एकादशी निष्ठा ह्या 3 निष्ठा वारकऱ्याच्या जीवनात असाव्यात. याच्यातली एक बी निष्ठा कमी असली तरी तो वारकरी ठरत नाही. विठ्ठल काय सांगत बसावं हो हे सगळं आहे बघा. हो शेठजीने पूजा केली प्रदक्षिणा केली आणि रात्री आपली हो धर्मपत्नीने काय सांगितलं लक्षात आलं. घरापासून दुकानाकडे शेठजी निघाले. ऐका हो भक्ताच्या घरी भगवान कसा काम करतो ऐका. शेठजी दुकानाकडे निघाले आणि डोक्यात गणगणच. रात्री आपल्या धर्मपत्नीने सांगितले सेवक मिळतो का पहा सेवक मिळतो का पहा सेवक मिळतो का पहा. जाताना दुकानात एक महाराज 7-8 वर्षाचा बालक वाटात भेटला. शेठजी नमो नारायण. अरे शेठजी म्हणले वा बालक नमो नारायण. अरे इकडे काय नाही म्हणला जरा ते बालक म्हणला बाबा शेठजी काय पोटा पाण्यासाठी कामधंदा पाहतो. शेठजी म्हणले पोटासाठी काम अरे रात्रीच आमच्या घरी विषय झाला. बाळा इकडे काय काम करणार सांग बरं तू काम तर आपल्याकडे बी आहे. शेठजी तुम्ही सांगाल ते मी काम करील काळजी करायचं तुम्ही सांगताल ते मी काम करणार. असं बाबू आमच्या घरी दुसरं काही काम नाही आमच्या घरी संतांची सेवा होते. मनात भगवान म्हणले हो तो माझा पारंपरिकच सेवा आहे माझी काही काम नाही. संतांची सेवा खूप करीस तो शेठजी काय अडचण नाही. म्हणजे हे बघ आमच्या घरी संतांची सेवा आहे जमेल तुला काही अडचण नाही शेठजी. पण शेठजी म्हणजे लगेच पुढचं बोलून घ्यावा भाऊ काय तुला पगार पाणी पाहिजे मानधन काय पाहिजे सांग बरं एकदा. हे बघा म्हणला शेठजी एक माझा नियम आहे मला पगार नको मला पाणी नको मला दक्षिणा नको मानधन नको मला काही नको मला फक्त पोटाला खायला द्या. म्हणजे असं पण मी एक आट आहे माझी शेठजी. म्हणजे काय आट आहे भाऊ तुझ्या आता. हो मला खायला दिवसातून 3दा लागतं 3दा लागतं. खुराक मला माझी कमी नाही 5-5, 7-7 चपात्या मी एका टायमाला खातो.
आणि खायला लागतं आणि दिवसातून 3दा खातो. काम तुम्ही सांगाल ते करणार. पगार 1 रुपया मानधन नको मला. हा, अरे वा. शेठजीला खूप आनंद झाला. मला लहानसा बालक पण किती सुंदर बोलतो. बाळा, आमच्या घरी साधू संतांचे आशीर्वाद कशाची कमी नाही. तुला 3दा देव, 4दा देव, 5दा देव, फक्त आमच्या संतांच्या घरी आलेले संतांची सेवा करायची काम. ठीक आहे. पण बाळा, तुझं नाव काय रे? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, माझं नाव अंतर्यामी. मला काय म्हणतात? अंतर्यामी शब्दाचा अर्थ असं, ज्याला न सांगता सगळं कळतं त्याला अंतर्यामी म्हणतात. चला, अंतर्यामी, काळजी करू नको. चल आपल्या घरी आणलं. आबाग, ऐकलंस का? आजपासून हा तुझ्या कामात मदत करणार आहे. दिलं म्हणत त्याला. एवढा अंतर्यामी चुटू कामं करायचा. सुंदर स्वयंपाक, गोड स्वयंपाक. साधू संत जेवायचे, विश्राम केले तर चरण दाबायचे या अंतर्यामी. आणि जाता जाता संतांनी शेठजीला आशीर्वाद, शेठजी काय तुमचा अंतर्यामी आहे, काय स्वयंपाक गोड आहे, काय स्वयंपाकात रस आहे, काय आनंद आहे. हो काय हो, जसं भगवान म्हणतात ना, या भाकरी बरीच गोड झाली, पक्षोनी भूक हरपली, यशोदेने कृपा केली मला स्वतः देव जिथं स्वयंपाक करतो, स्वतः संत जिथं जेवतात आणि स्वतः भगवान परमात्मा संतांचे चरण दाबतो, काय आनंद असेल त्याचा. विचार करा ना या गोष्टीचा. स्वतः देवाने स्वयंपाक करावा असे संत म्हणजे रोज भंडारे घरी होऊ लागले. चकाचक आनंद. पण शेठजीने सांगितलं, हे बा, अंतर्यामी सांगितलं, शेठजी 3 टाइम खातो, फक्त माझ्या जेवणात कुणी जर रोकटोक केली, लय खातो, मला कोणी जर नाव ठेवलं तर मी तिथं राहत, एवढीच माझी आठ. 4 महिने झाले. 4 महिने उलटून गेले. काय घराचं गोकुळ झालं. शेठजीला याचं दुःख नाही झालं की मला मुलगा नाही म्हणून. हाच माझा मुलगा आहे. आणि शेठजीने अंतर्यामी सोबत नौकरासारखा व्यवहार कधीच केला नाही. दुकानातून जरी आले दुपारी, 2 ताटं लाव, अंतर्यामीला सोबत बसून जेवायचे. कधीच मालकाने बी नौकरासारखा व्यवहार करू नये. शेठजीला अंतर्यामीला सोबत बसून जेवायचे. 3 महिने झालं. शेठजीची पत्नी शेजारणीच्या घरी गेली. एक दिवशी म्हणले, बाबा तुमच्या घरी अंतर्यामी लईच काम. अगं लई काम करतो गो, तो आल्यापासून आमच्या घराचं गोकुळ झालं. पण मला आता बाया माणसाच, अगं लई काम करतो म्हणली ग, सगळ्या गोष्टी खरी, पण खातोच लई. आणि 3 टाइम खातो म्हणले. हो, त्याला खायला लई लागतं म्हणले. हो, एवढंच म्हणली. कुणा म्हणली? शेजारणीच्या घरी. इकडं अंतर्यामी अंतर्धान झाले. शेठजी दुकानातून आले. अंतर्यामी चल जेवायला बस. अंतर्यामी दिवसानं आवाज येईना. 2 ताटं पत्नीनं केले. शेठजी पाटावर बसले. अरे अंतर्यामी कुठे? असेल इकडे कुठे तिकडे. शेठजी बाहेर गेले. इकडे अंतर्यामी, अंतर्यामी. इकडे तिकडे दिसाना. बराच वेळ अंतर्यामीचा शोध घेता आता दिसत नाही. शेठचे लक्षात आलं त्याने येताना काय आट केली होती. खरं सांग, मी तर कोणापाशी काय म्हणलो नाही, पण तू अंतर्यामीच्या जेवणाविषयी कोणापाशी काय म्हणलीस का? त्यावेळेस पत्नीने सांगितलं, शेठजी तुम्हाला खोटं बोलून काय, त्याला तर मी काही नाही म्हणले, पण शेजारणीच्या घरी जाऊन फक्त असं म्हणले. शेठजी म्हणले, तुला गरज काय होती असं म्हणायची? अगं ते लेकरू आपल्या घरात आल्यापासून आपल्याला मुलगा नाही याची चिंता कधीच आपल्या मनाला लागली नाही का? का म्हणली तस? जर तिथं म्हणली त्याला कळालं तर आपल्या घराचं गोकुळ झालं. अगं तो बालक नव्हता, तो साक्षात देवाच्या स्वरूपात आलेला आपल्या घरी बालकच होता. शेठजीने मला ताट पुढं लोटलं. त्याची तशी माझी प्रतिज्ञा आहे का, जोपर्यंत जर तो भगवान आहे, माझ्या घरी येऊन जर काम केलं, भक्ताची सेवा केली, ते माझी प्रतिज्ञा आहे का, जोपर्यंत माझा अंतर्यामी घरी येत नाही तोपर्यंत मी सुद्धा अन्नाचा कण घेणार नाही. दिला ताट पुढं ठकलून शेनी फक्त अंतर्यामीचा धावा केला. 3 दिवस दोघंही पती पत्नी उपवाशी राहिले. 4थ्या दिवशी अंतर्यामी नाही, साक्षात चतुर्भ स्वरूपाने भगवान नारायण समोर उभा राहिले, हात जोडले, म्हणले वा. आणि स्वतः भगवान या शेठजीला नमस्कार करू लागले. शेठजी म्हणतात, देवा असा उलटा नमस्कार करू नका. माझ्या घरी राहिला, 3-4 महिने माझ्या भक्ताची सेवा केली, नोकरासारखं तुम्हाला वागवलं, मला क्षमा करा. शेठजी सांगतात, नाही हो, जिथं संत सेवा आहे तिथं खरं उणीव भासते. त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः येऊन भक्ताची कामं केले आणि शेठजीला आपल्यासोबत परमधामाला घेऊन गेले. हे स्वतः भगवान परमात्मा भक्ताच्या घरी लागतो. भक्त समागमे
सर्व भाविक सर्व काम परमात्मा भक्ताच्या घरी सर्व काम करतो. अनेक भक्ताची कामं केली ते सांगायला आपल्याला वेळ नाही. परमात्मा मागे पुढे हो कोण नाही म्हणतो. हो अरे सगळं भक्त आहे. खूप भक्त आदर त्यांच्या पाठीमा आदर्श आहे. आपण मग भक्ताचा आदर्श घेतो. संत ते तसं वागतात म्हणून आपण अनुकरण आचरण आपण करतो. संतांचं उगेच नाही. असे संत खूप दुर्मिळ आहेत. अशा प्रकारची भक्ती सेवा करून महाराज तो परमात्मा अंतःकरणात साठवला. दुसऱ्याच्या मानता तो आणि आपला आदर्श चांगला असावा. आपण ज्यांच्याकडे बघून जीवन जगतो ना ती माणसं योग्य पाहिजे. हे तर तेच काय निश्चित खंडीवर काय विचारायचं काम नाही. मला जास्त बोलता येत नाही. हे चालू हे असलं हे लगेच जाते साऱ्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात. हे विशेष आहे का नाही. विठ्ठल बघा संत आहे खूप आपुलकीने जवळ करतात. शिवाय आदर्श चांगला पाहिजे. हो हा पण आज काही नाही महाराज काही नाही आदर्श नाही. कोणी कोणाचं काही नाही काय नाही जे असेल ते हो काही बी. बंकट स्वामी महाराज तुम्हाला सांगते कसा आदर्श असावा जीवनात. आपण चांगले आमच्या पाठीमागं समाज आहे हे ठेवून आपण पाऊल ठेवला पाहिजे. कुठं जायला नाही पाहिजे. कसं नाही वागायला पाहिजे. स्वराचं नाही आमचा आदर्श लोक घेतात ना तर आपण चांगलं वागलं पाहिजे. बंकट स्वामी महाराजाचा काकडा हो महाराज हे चाली म्हणतात ना हे सगळ्यात आमच्या संप्रदायाला देण असून चालीची तर ते बंकट स्वामी महाराजाची लक्षात. आणि ते बंकट स्वामी महाराजाचा काकडा खूप प्रसिद्ध. पंढरपूरला त्यांच्या मठात 3-3 मजले काकडा ऐकायला लोक यायचे. पुण्यामधले एक नट आहेत कलाकार पुण्यातले त्यांचं नाव बालगंधर्व. बरेच मंडळी ऐकून असते. महाराज हे बालगंधर्व बंकट स्वामी महाराज काकडा ऐकायला पंढरपूरला मठात आले. बघा बरं का स्वामीचा काकडा ऐकायला मठात आले. इतका गोड वाटला तो काकडा. 3 दिवस बालगंधर्वानी समोर बसून स्वामीचा काकडा ऐकला. आता तो बी नटच होता. भारी होते बालगंधर्व. सामान्य होता तो बी. खूप मोठा उच्च कोटीचा कलाकार होऊन गेले बालगंधर्व. त्यांचं पुण्याला खूप मोठं मंदिर आहे बालगंधर्व वगैरे. तिथं सगळे ते नाट्यगृहच आहे. तिथं आता खूप नटच येतात आपलं कला सादर करतात. तर बालगंधर्वाने काकडा ऐकला. ते मोठे कलाकार होते महाराज बालगंधर्व. शृंगार केला मेकअप केला. त्यांच्या पत्नीला सुद्धा कळत नव्हतं हा माझा पती म्हणून. एवढा ते हुबेहूब नाटक करणारे होते. बालगंधर्वाने स्वामीला विनंती केली मला पुढचं सांगायचं ऐका. बालगंधर्वाने बंकट स्वामी महाराजाला विनंती केली स्वामी कसा मी तुमचा काकडा ऐकला मन भरून गेलं समाधान वाटलं.
पण एक काम करा, आमचं एक नाटक आहे हरिश्चंद्र राजावर, खूप सुंदर नाटक आहे, पुराणातलंच आहे म्हणून आम्ही विनंती करतो, स्वामी आमच्या नाटकाला एक दिवशी या. तुमची बसायची व्यवस्था, तुमची जी आम्ही सगळी व्यवस्था करू तुमच्या पद्धतीने, पण तुम्ही या आमच्या नाटकाला एक दिवस या. नाटक चांगले म्हणून आम्ही बोलवतो आणि आमची कलाही तुम्हाला पाहता येईल. या एक दिवशी. बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, हे बघा तुम्ही खूप चांगले कलाकार आहात, खूप तुम्ही चांगले नट आहेत, मला त्याच्याविषयी तुमचा स्वाभिमान आहे, असू द्या. तुम्ही काकड्याला बी आला, धन्यवाद आहे, काकडा बी ऐकला, पण मला नाटकाला येण्याचा आग्रह करू नका. म्हणजे का? नाटक चांगलं आहे ना, हरिश्चंद्र राजाचं पार्ट आम्ही दाखवणार आहे, तुम्ही या. म्हणले नाही, ते नाटकच आहे बाबू. हो, तुम्ही मोठे कलाकार, तुमचा आदर आहे, माझ्या पाठीमागं समाज आहे, समाज मला आदर्श मानतो. तुमचं काही केलं तरी नाटक आहे, तुमच्या नाटकालाही धन्यवाद आहे, पण मी नाटकाला येऊ शकत नाही. म्हणजे का नाटकाला येणार नाही? मी जर नाटकाला गेलो तर माझ्या पाठचा समाज तमाशाला गेल्याशिवाय राहायचा नाही, म्हणून मी नाटकाला येणार नाही. नाटक मी कधी करणार? हा उद्देश आदर्श असा माणसाचा असावा, त्यांच्याकडे बघून जीवन जगावा. विठ्ठला विठ्ठला आताचं काय सर नाटकच आहे. ते बालगंधर्व नाटक आता इथंच आलं या गादीवर. या गादीवर नाटक आहे सगळं, तमाशाच आहे महाराज इथं चालू. त्या दिवशी आत्ता परवा दिवशी आपल्या रामगडच्या पायथ्याला एक महाराज आला, आणि कीर्तनात म्हणला, भर सप्त्याच्या कीर्तनात म्हणला बाबा माझे 350 गाणे पाठ आहेत. अशा कडा टाळ्या वाजल्या बाबा लोकांनी, अशा टाळ्या वाजल्या, माझ्या डोळ्यात पाणी आलं. ही असा समाज आहे म्हणून तर यांची डाळ शिजते. विठ्ठला विठ्ठल 350 गाणे पाठ म्हणणार लोकांनी टाळ्या वाजला. अरे ज्यांचे गाथे पाठ आहेत, ज्यांचे ज्ञानेश्वरी पाठ आहे, अशी किती मंडळी येतं. मधुकरी मागून खाते ते आज बी बिचारे, त्यांना कोणी मधुकरी वाढी ना. ज्यांचे गाणे पाठ, तमाशाचे महाराज फक्त तेच बंद केलं, हे सुरू केलंय, दुसरं काहीच नाही. तमाशा बंद केला आणि जागरण गोंधळ सुरू केले, दुसरं काय नाही, त्याच्यात तेच आहे सारं. हे असं नसू नये. भक्ती सर्व क्षेत्रातून करा, पण आपला आदर्श आपण ज्यांच्याकडे बघून जीवन जगतो. ती त्या साधू लोकात म्हणे बघा, भगवे संन्यासी आहेत ना, पाणी पिओ छान के आणि गुरु करे पहिचान के. विठ्ठला विठ्ठला. ती गर्दी आश्रमात साधूकडे, उगाच साधूकडे नाही गेले पाहिजे. आपण साधूकडे जातोत ना, घर में भाई खटपट चल बाबा के मठ पर, अशी आपली येणं जाणं असतं. हे काही कामाचं. हे आशीर्वाद आणि संतांचे ज्येष्ठाचं आचरण आपण केलं पाहिजे, तसं आपण जीवन जगलं पाहिजे. विठोबा अशा प्रकारचे भक्त साठविला आहे, अनेकांनी साठवला. हृदयबंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. साठविला अनेकांनी साठवला, खर्च नाही केला, लक्षात ठेवा. ध्रुवाचं उदाहरण घ्या, जी आत मूर्ती ती बाहेर दिसू लागली. ते आता सगळ्या विषय सांगायला वेळ नाही. हा संन्यासाची परंपरा आहे. खूप दशनाम संन्यास, आणि त्याच्यामध्ये ही परंपरा आहे. आता मला वाटतं उत्तराधिकारी संतोषगिरी महाराज 10वे म्हणतात ना, 10वेत ना आता म्हणत 12वे बघा, 12वे म्हणतात. एवढी जुनी परंपरा या गावात. गावामध्ये मठ आहे, खूप सुंदर दगडी मठ आहे. तिथं आम्ही गेलो होतो 1-2 वेळेस. इथं आता हे सुंदर इनामात, हे सुंदर अशा प्रकारचे वास्तू या ठिकाणी भगवान आश्रम उभा करत आहे. महाराजांना खूप धन्यवाद. आमचे परमपूजनीय गुरुवर्य शुक्ल भारती महाराज यांचे जे चालू आहे झुंज जी आहे शरीराची, त्यांना आपण सर्वांनी आशीर्वाद देव्यात. आपला आशीर्वाद म्हणते जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे. आणि त्यांचं जे जीवन आहे त्या वाटचालीमध्ये खूप अशा प्रकारच्या संन्यासामध्ये त्यांनी त्यांचे कष्ट, त्यांचं काय सेवा असेल ती पणाला लावून त्यांनी इथपर्यंत आश्रम उभा केला.
हे सगळं गावाचं खूप सहकार्य, समस्त ग्रामस्थ मुंगसवाडा असेल, हो खूप सगळ्यांची सेवा आहे बघा. हो कमी नाही इथं कुठल्या गोष्टीची. आज ज्यांची पंगत आहे, आज ज्यांची सेवा आहे, आमचे पुण्यावरून आलेले आमचे सुरेशराव हिंगे, त्यांची सर्व कंपनी आहे, त्यांचे बंधू आहेत ना ते, यांचं काय नाव आहे? रमेश आत्माराम हिंगे, हे सगळे आहे बघा असं. हो हे सगळे परिवार आहे आणि हा सगळा भक्तांचा परिवार. हा सुद्धा जसं अभंगामध्ये आपण म्हटलो भक्त समागमे सर्व भावे हरी, हा आपल्या सर्व भक्तांचा समागमच आहे. साक्षात भगवान परमात्मा विराजमान आहे. अशा अवस्थेमध्ये हा संन्यासी, साधू संत, महंत, सिद्ध ऋषी या ठिकाणी विराजमान आहे. हा संन्यासामध्ये सुद्धा धन्य त्याची माता साठविला दाता, धन्य त्याचा पिता साठविला दाता. हो दाता सुद्धा साठवला जातो, अनेकांनी साठवला. संन्यास जरी ग्रहण केला तर महाराज माई बापापेक्षा नाही. महाराज संन्यासामध्ये प्रकार आहे. हो दंड संन्यासी जर दिला, दंड हातात, हो विठाला विठाला. आपली कीर्तनाची वेळ संपलेली बरं. बाबा या ठिकाणी आमचे परमपूजनीय आश्वतलिंग संस्थांचे परमपूजनीय गुरुवर्य, त्यांचं नाव घेणार नाही, बाबा या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांच्या पुढं आम्ही बोलणं म्हणजे आता हे उगं सूर्यापुढं काजव्यानं काहीतरी चमकल्यासारखं आहे बरं. आम्ही आमचं आशा हो आणि यांच्या पुढं बोललंही पाहिजे. का बोललं पाहिजे? यांच्या पुढं बोलल्यावर आपलं अज्ञान प्रगट होत असतं. हो तुम्हाला कशा का पाहन तुम्ही, तुम्हाला किती घेऊन येतो, तुमचा काही प्रश्न नाही. हो इथे बोलायचं म्हटल्यावर थोडंसं आहे का नाही, सगळं आवर्जून असतंय. हो अशा स्वरूपामध्ये हे सगळे मंडळी आहेत. हो आपला माता पित्याचा विषय. हो संन्यासी जरी झाला, दंड संन्यासी, हो हातामध्ये दंड आहे. देवाला नमस्कार करावा की न करावा मला माहिती नाही. हातातला दंड संन्याशाने भगवंताला दाखवावा आणि पुढे चालावा. पण आपली जन्मदात्री माता समोरून आली तर हातातला दंड बाजूला ठेवावा आणि मातेला साष्टांग दंड करावा. हा नियम महाराज त्या पोशाखात, हे लक्षात ठेवा. एवढी मोठी आहे ते सगळे माता पिता. म्हणून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित, आमच्या इकडे दयानंद महाराज कुरेगावकर आता पुढचं नियोजन महाराज सांगतील. सर्व मंडळी उपस्थित भक्तगणाचा समुदाय आहे. या ठिकाणी आज हरिधनी एकादशी आहे. हो तरी आल्यापासून तुमचं नामचिंतन थोडंसं कमीच आहे. उपाशी राहणारी मंडळी इतकं जरा इथं निराहार, आमच्या बोधेबाबासारखे शाबूत लय कुंटल सिद्ध करून ठेवला आहे. उपवाशी नाही. व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी, हे फक्त सांगाय पुरतं आहे उपासाचं. हो 3 टायमिंगचे उलट रोजच्यापेक्षा आज जरा सायासाने असते. हो कशाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, बाजरीची खायची तर भगरीची खायची, दुसरं काय फरक, काही कमी पडत नाही यांना. हो जितकं भरात तितकं भरीतच राहतात. हो कमी नाही. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ राहून काहीतरी नामचिंतन करावं, याला उपवास म्हणतात. हां म्हणून आज एकादशी, नामचिंतन करा, खूप सेवा करा. अशा आश्रमामध्ये भगवान हनुमानजींच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित मंडळी झालेली